सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी मनीष खेत यांची निवड जवळपास निश्चित. भाजपकडून पत्रकार प्रतिनिधी म्हणून काम पाहणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष खेत यांची सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. येत्या 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण 9 जागांसाठी तब्बल 62 इच्छुकांनी अर्ज सादर केले असून यामध्ये मनीष खेत यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे. सोलापूर महानगरपालिका येथे स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुक उमेदवारांनी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे अर्ज सादर केले आहेत. मात्र विविध राजकीय पातळीवर झालेल्या चर्चेनंतर मनीष खेत यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्याचे बोलले जात आहे. पत्रकार संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख तसेच देवेंद्र कोठे यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंधही त्यांच्या निवडीस पूरक ठरल्याचे मानले जाते. सर्वपक्षीय नेत्याशी सुसंवाद ठेवत शहराच्या विकासासाठी स्पष्ट विजन मांडण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. पत्रकाराचे प्रश्न मार्गी लावतानाच शहर विकासासाठी ठोस काम करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी त्यांची नियुक्ती केवळ औपचारिक घोषणाबाकी असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. आगामी सभेत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.